नमस्कार. आज आपण ओम शांती आणि राजयोग ध्यान या संकल्पनांवर जरा खोलात जाऊन बोलूया. हो. या दोन्ही गोष्टी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिकवणीचा महत्त्वाचा भाग आहेत. आणि आजची आपली चर्चा ओम शांती, राजयोग ध्यान आणि आंतरिक शांतता या माहितीवर आधारित आहे. आपला उद्देश काय आहे? तर या संकल्पना नक्की कशा मदत करतात ते समजून घेणं. अगदी. आंतरिक शांतता कशी मिळवायची आणि ही राजयोग ध्यानाची पद्धत नेमकी आहे तरी काय, हे आपण बघूया. सुरुवात करूया ओम शांतीपासून. म्हणजे हे फक्त आपण भेटल्यावर म्हणतो तसं नाहीये, बरोबर? यात खूप खोल अर्थ आहे. बरोबर. हे फक्त एक अभिवादन नाहीये. ओम शांती एक शक्तिशाली स्मरण आहे असं म्हणायला हरकत नाही. कसलं स्मरण? स्वतःच्या मूळ स्वरूपाचं. यातला जो ओम आहे ना, तो आत्म्याचं मूळ स्वरूप दाखवतो. म्हणजे आत्मा कसा आहे? शाश्वत, शुद्ध, शक्तिशाली. अच्छा. आणि शांती? शांती हा तर आत्म्याचा मूळ गुणच आहे. म्हणजे आत्मा नैसर्गिकरित्या शांत आहे. तर जेव्हा आपण ओम शांती म्हणतो, तेव्हा आपण स्वतःला आठवण करून देतो की मी आत्मा आहे आणि माझं मूळ स्वरूप शांती आहे. अगदी बरोबर. मी शांत स्वरूप आत्मा आहे. ही स्वतःच्या आत असलेल्या शांततेची आठवण आहे. पण मग आपलं मन एवढं अशांत का असतं? म्हणजे आत्मा शांत आहे, पण मन तर भरकटतं सतत. हा महत्वाचा मुद्दा आहे. ब्रह्मकुमारींच्या शिकवणीनुसार मन हे आत्म्याचं एक साधन आहे. जशी बुद्धी असते ना, तसंच. म्हणजे आत्मा मनाद्वारे विचार करतो. हो. आत्मा मनातून विचार करतो, भावना अनुभवतो. पण होतं काय की बाहेरच्या जगाकडे बघून तिथल्या गोष्टींमुळे, समस्यांमुळे मन अस्थिर होतं, अशांत होतं. आणि इथेच राजयोग ध्यान मदत करतं. ते मनाला सकारात्मक दिशा देतं, त्याला आत्म्याच्या नियंत्रणात आणायला मदत करतं. अच्छा, म्हणजे आत्मा जागृत झाला की मन शांत होऊ शकतं. अगदी. मग ही शांतता अनुभवायची जी पद्धत आहे राजयोग ध्यान, ऐकलंय की हे उघड्या डोळ्यांनी करतात. हे जरा वेगळं वाटतं. हो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बहुतेक ध्यान पद्धतींमध्ये डोळे बंद करायला सांगतात. पण राजयोग उघड्या डोळ्यांनी करण्याची कल्पना अशी आहे की आपल्याला जीवनात राहून शांत राहायचंय, पळून नाही जायचं. अगदी बरोबर. ही ध्यानपद्धती जीवनात सहजपणे जगण्यासाठी आहे. आपली रोजची कामं करताना, जबाबदाऱ्या सांभाळताना सुद्धा ती आंतरिक शांतता कशी टिकवायची हे शिकायला मिळतं. हे खूप प्रॅक्टिकल वाटतंय. हो. उघड्या डोळ्यांनी ध्यान करताना आपण बाहेरच्या जगात असूनही त्यापासून थोडं अलिप्त राहून स्वतःच्या आत्मिक स्थितीवर लक्ष केंद्रित करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमपिता परमात्म्याचं स्मरण करतो. अच्छा, तर याचे मुख्य पेहलू काय आहेत? सुरुवात कुठून होते? स्वतःला ओळखण्यापासून? हो, अगदी. पहिला टप्पा आहे आत्मओळख. म्हणजे स्वतःला हे शरीर न मानता मी एक चैतन्य शक्ती आहे, एक सूक्ष्म प्रकाशबिंदू आहे, म्हणजे आत्मा, हे समजून घेणं. आणि आत्मा कसा आहे? शांत, पवित्र. शांत, पवित्र, प्रेमस्वरूप, शक्तिशाली. या आपल्या मूळ गुणांचं चिंतन करणं, स्वतःला त्या रूपात अनुभवण्याचा प्रयत्न करणं. ठीक आहे, मग पुढचा टप्पा? परमात्म्याशी संबंध जोडणं. हो. एकदा का स्वतःला आत्मा म्हणून अनुभवलं की मग सर्व आत्म्यांचे जे पिता आहेत, सर्वोच्च आत्मा म्हणजे परमपिता परमात्मा, जे शांतीचे, प्रेमाचे, ज्ञानाचे सागर आहेत. बरोबर, त्यांच्याशी एक मानसिक, हृदयाचा संबंध जोडायचा, त्यांच्या आठवणीत राहायचं. आणि याने काय होतं? जेव्हा आत्मा परमात्म्याशी जोडला जातो तेव्हा त्यांच्याकडून जणू काही शांती, प्रेम, आनंद, शक्ती यांचे किरण आपल्याला मिळतात, असं अनुभवायचं. म्हणजे एक प्रकारे चार्जिंग होतं. अगदी. एक आंतरिक रिचार्जिंग. परमात्म्याच्या गुणांचं चिंतन करून ते स्वतःमध्ये अनुभवल्याने आपले सुप्त गुण जागृत होतात, नकारात्मक विचार कमी होतात. आणि मग येतो कर्मयोग. हा शब्द खूप ऐकलाय. याचा राजयोगाशी कसा संबंध आहे? कर्मयोग